किचनमधली अवघड वाटणारी कामे सहज आणि सोपी करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमधल्या वस्तू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. सगळ्यात पहिल्यांदा आहे हे लोखंडी तडका पॅन, ज्याला छान लाकडी हँडल दिलंय, अडकवण्यासाठी हुकही दिलंय. पहा, नॉनस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये तडका देताना ना ती भांडी खूप करपतात, नंतर स्वच्छ करण्याचं एक्स्ट्राचं काम वाढतं. त्यासाठी हे लोखंडी तडका पॅन तुम्ही वापरू शकता. खूप प्रीमियम क्वालिटीचा आहे. स्वच्छ करायलाही सहज आणि सोपं आहे आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा खरेदी केलं की पुन्हा-पुन्हा तुम्हाला नवीन तडका पॅन घेण्याची गरजच नाही. हे तडका पॅन तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. रोजच्या रोज स्वयंपाकासाठी लागणारं हे तेलाचं भांडं, प्लास्टिक किंवा स्टीलचं नाही तर छान अशा काचेच्या जार सोबत आणि प्रीमियम क्वालिटीच्या सिलिकॉन ब्रश सोबत मिळतं, ज्याला छान रबरही लावलाय. एका बटनाने एक्सटेंड होणारा हा सिलिकॉन ब्रश या काचेच्या जारला छान टाईट राहतो, त्यामुळे बर्नी सुद्धा बऱ्यापैकी एअर टाईट राहते. तुम्ही ज्यामध्ये तेल, तूप, बटरही घेऊ शकता. फक्त ₹200त मिळणारी ही बरणी माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की ट्राय करा. अगदी कमी जागा घेतं असं हे फोल्डेबल हॉट पॉट स्टँड, म्हणजे गरम भांडे ठेवण्याचं स्टँड. कितीही गरम भांडे ठेवा, अजिबात मेल्ट होऊन खराब होणारं नाही. प्रीमियम क्वालिटीचं आहे. इझिली क्लीनही करू शकता. असं हे हॉट पॉट स्टँड तुम्हाला मिळतंय 2च्या सेटमध्ये. मी हे सुद्धा हायली रिकमेंड करेन. खूप कामाची वस्तू आहे. आता ना स्वयंपाकघरात लाकडी चॉपिंग बोर्ड वेगळा किंवा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड वेगळा घेण्याची गरज नाही. कारण हा आहे 2 इन 1 चॉपिंग बोर्ड. पाहू शकता, एका साइडला आहे स्टील, दुसऱ्या साइडला आहे वुडन. त्यामुळे आता वेगवेगळ्या चॉपिंग बोर्ड न घेता एकाच या चॉपिंग बोर्डमुळे स्वयंपाकाचं कटिंग चॉपिंगचं काम होईल सोपं. सर्व मिक्सरवरती कॉमनली यूज करता येणारे हे 2 लहान मोठ्या आकाराचे मिक्सर जार. हे फक्त जारच नाही तर यासोबत तुम्हाला 2 वेगवेगळे लिड्सही मिळतात. यामध्ये तुम्ही मिल्कशेक किंवा ज्यूस, कुठलीही प्युरी वगैरे बनवली असेल ना, तर मिल्कशेक वगैरे पिण्यासाठी यासोबतच तुम्हाला एक छान लीडही दिलंय. ही प्युरी किंवा यामध्ये बनवलेले मसाले किंवा पदार्थ तुम्हाला जर फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवायचे असतील, तर याला लीड सुद्धा दिलंय. याच्या मदतीने हे तुम्ही डायरेक्ट फ्रिजमध्ये किंवा बाहेर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. असे मल्टीपर्पज मिक्सी जार तुम्हाला सुद्धा हवे असतील, तर याची लिंक व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही बरेचसे स्ट्रॉ हे पाहिले असतील, पण हे असे फिल्टर असलेले स्ट्रॉ माझ्या मते तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. पाहू शकता, स्टेनलेस स्टीलचे स्ट्रॉ आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढे फिल्टर लावलेला आहे. कुठलंही सूप, लिक्विड, मिल्कशेक, ज्यूस वगैरे पिताना फूड पार्टिकल्स जर असतील ना, तर इझिली फिल्टर करून देणारे हे स्ट्रॉ आहेत. घरामध्ये जर लहान मुलं असतील, तर मला वाटतं हे स्ट्रॉ खूप कामाचे होणार आहेत. तर त्यासाठी हे स्ट्रॉ सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. भरपूर कामाची वस्तू आहे. बऱ्याचशा रेसिपीमध्ये आपल्याला अगदी लहान आकाराचे आईस क्यूब लागत असतात. तर त्यावेळेस मोठा आईस क्यूब तुकडे करून टाकण्यापेक्षा अगदी छोट्या आकाराचे आईस सहज तयार करणारा हा सिलिकॉन बेस फूड ग्रेड मटेरियल पासून बनणारा आईस ट्रे तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर क्यूट अशा क्रिस्टल साइजचे यामध्ये आईस तयार होतं. मुलांना काही मिल्कशेक, ज्यूस वगैरे बनवून द्यायचे असतील, एखादं कॉकटेल वगैरे बनवायचं असेल, तर त्यासाठी खूप कामाची गोष्ट आहे. दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. उन्हाळा म्हटलं की बऱ्याचशा थंड पेय बनवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. वापरायलाही सोपं आहे आणि इझिली फोल्ड करून तुम्ही हे स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. मी तर म्हणेल प्रत्येक किचनमध्ये हे लेबल बुक तुमच्याकडे असायलाच हवं. कारण 240 हून अधिक पदार्थांच्या नावांचं स्टिकर असलेलं हे बुक आहे. कुठल्या बरणीमध्ये किंवा कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलं हे प्रत्येक वेळेस उघडून पाहण्यापेक्षा असे सर्व पदार्थांचे, मसाल्यांचे नावाचे स्टिकर्स जर त्या बरणीवरती तुम्ही लावले, तर प्रत्येक वेळेस बरणी उघडून पाहण्याची गरज लागणार नाही. अगदी 100 ते ₹150 मिळणारं हे बुक आहे. हे सुद्धा तुम्ही एकदा नक्की खरेदी करून ठेवा. खूप कामी येणार आहे. आजच्या या व्हिडिओमधली कुठलीही वस्तू तुम्हाला हवी असेल ना, तर याची खरेदीची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन ऑनलाईन Meeshoवरून या वस्तू तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता.